ठाणे महानगरपालिकेने निवडणुकीच्या अनुषंगाने वॉर्ड रचना जाहीर केलेली आहे। परंतु ही जी वॉर्ड रचना जाहीर केलेली आहे या संदर्भात आम्ही सेव्ह दिवा फाउंडेशन तर्फे वॉर्ड क्रमांक 27, 28, 29 आणि 30 या चारही प्रभागात हरकती नोंदवल्या। आपण बघाल तर वॉर्ड क्रमांक 27 मध्ये 50,815 मतदार आहेत, प्रभाग क्रमांक 28 मध्ये 50,508, तर प्रभाग क्रमांक 29 मध्ये 38,172 हा 3 सदस्याचा प्रभाग आहे आणि प्रभाग क्रमांक 30 60,105 एवढी मतदार संख्या या वॉर्डांना दिलेली आहे। तुम्ही सांगता की 2017च्या अनुषंगाने वॉर्ड रचना पुन्हा केलेली आहे, परंतु आपण बघाल तर वॉर्ड क्रमांक 29 हा जो प्रभाग होता याचा भाग कौसा तलावापर्यंत होता, परंतु तो भाग कट करण्यात आलाय आणि दिव्यातील 27 आणि 28 प्रभागातील काही भाग हा 29 मध्ये टाकण्यात आलेला आहे आणि जो 29चा जो भाग होता तो त्यांनी काही प्रमाणात 30 मध्ये टाकल्यामुळे वॉर्ड क्रमांक 30 मध्ये जास्त प्रमाणात लोकसंख्या झालेली आहे। आमचं म्हणणं तेच आहे की जर आयोगाने सांगितले की लोकसंख्येचे मर्यादेचं उल्लंघन झालं नाही पाहिजे, जास्तीत जास्त लोकसंख्येच्या 10% जास्त मतदार ह्या मतदारात यादीत असले पाहिजेत, परंतु येथे वॉर्ड क्रमांक 30 मध्ये आपण बघाल तर 15 ते 18% मतदार जास्त आहेत, म्हणजे इथे कुठेतरी नियमाचं उल्लंघन झालेलं आहे। त्याचप्रमाणे कायद्याचंही उल्लंघन वॉर्ड रचना करताना केलेलं आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 5(3) प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या शक्य तितक्या सरासरीच्या जवळ ठेवावी आणि भौगोलिक सीमा, संपर्काची साधने व सार्वजनिक सोय याचा विचार करा असं यात सांगितलेलं आहे, परंतु या वॉर्डात 30 नंबर वॉर्डामध्ये असं झालेलं नाही। त्याप्रमाणे कलम 6 प्रभागाची संख्या व लोकसंख्या यामध्ये संतुलन राखणं बंधनकारक आहे, परंतु त्याप्रमाणे झालेलं नाही। कलम 7(a) मतदारसंघ निश्चित करताना नैसर्गिक सीमा व शासकीय सोयींचा विचार करणे आवश्यक आहे, परंतु आपण बघाल तर 29 हा वॉर्ड मुंब्र्याच्या काही भागापर्यंत पण जातो आणि दिव्याच्या काही भागापर्यंत येतो, त्यामुळे सोयी सुविधांना यात ताण येणार आहे, त्यामुळे आम्ही हा ऑब्जेक्शन घेतलेला आहे। त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 समानतेचा हक्क, एक मत एक मूल्य ह्या तत्वाचाही भंग झालेला आहे। अनुच्छेद 243T स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व, लोकसंख्येच्या चुकीच्या विभागणीमुळे आरक्षण व प्रतिनिधित्वाचा असंतुलन निर्माण होतो, हा सर्वात महत्वाचा अनुच्छेद आहे। कारण जर तुम्ही वॉर्ड रचना जर फेरफार केली, इकडचा मतदार तिकडे तुम्ही हे टाकला तर काही वेळेला SC आणि ST जे त्यांना आरक्षण भेटणार आहे ह्यात त्यांना कुठेतरी धोका निर्माण होईल, यासाठी आम्ही हे हरकत घेतलेली आहे। त्यामुळे ज्या काही चुकी महापालिकेने केलेल्या आहेत त्या तात्काळ सुधाराव्या अशा आम्ही सेव्ह दिवा फाउंडेशन तर्फे मागणी करतो। जर तुम्ही या हरकतींचा विचार केला नाही तर आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल।